गुजरातमध्ये चालू आहे त्यांनी आपल्या 2025 मधनं 2026 मध्ये आणलं. प्रेज लॉर्ड. आणि परमेश्वराच्या कृपेने आज 1/1/2026 ला आपल्या चर्चचा बर्थडे प्रेज लॉर्ड वाढदिवस आहे. प्रेज लॉर्ड. चर्चचा वाढदिवस पण आहे. प्रेज लॉर्ड. तर 10 वर्ष झाले आपल्या चर्चला आरंभ. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या कृपेने परमेश्वराने अनेक चढ उतार कमी अनेक क्षेत्रात परमेश्वराने अद्भुत आणि भारतीय आपल्या तुम्हाला आणि मला आपल्या मंडळाला आशीर्वाद करून या 2026च्या 10 वर्ष झाले त्याच्यामध्ये घेऊन आले. प्रेज लॉर्ड. आणि तिसरे त्यात 1/1/2026 मध्ये माझ्या पत्नीचा जेनिफर साराचा वाढदिवस आहे. प्रेज लॉर्ड. हा आनंद परमेश्वराने आपल्याला ख्रिस्तामध्ये दिला. त्यासाठी आपण आनंद करण्याची गरज आहे. प्रेज लॉर्ड. प्रभूमध्ये आपण सर्व गौरव प्रभूला देऊया. धन्यवाद प्रभू. सर्व गौरव महिमा आम्ही तुला चालतो आपण येशूच्या नावाने आपण प्रार्थना करूया आणि आपण वचन जाऊया. धन्यवाद करतो बापा. सर्व गौरव महिमा आम्ही तुला जातो आपल्या 2026 मध्ये बापा. आम्ही आपल्या बापा त्या 2026 मध्ये तुम्ही आम्हाला प्रत्येकाने घेऊन आला बापा. आम्हाला आमच्या पती पत्नीला आमच्या मुलाबाळांना घरला कुटुंबाला आमच्या मिनिस्ट्रीला आमच्या सेवेला तू आज घेऊन आला बाबा. तुझी अद्भुत सामशेरी गुजांच्या हाताच्या द्वारे बाबा. धन्यवाद करतो बापा. तुझ्या आशीर्वादाचा हात आमच्यावरती आमच्या पतीपत्नी मुलावरती घरावरती आमच्या मिनिस्ट्रीवरती धन्यवाद करतो. सैतान लाबाडचा बाप आहे बाबा. तो कुत्र्याप्रमाणे तो भोकण्याचा प्रयत्न करते बाबा. तो भीती टाकण्याचा प्रयत्न करते, प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करते बाबा. सिच्युएशन परिस्थिती बाबा निर्माण करू बाबा. तुझ्या लेखनाचं पुढे चालणं अडवण्याचा प्रयत्न करते. त्या सेवकांच्या कार्यामध्ये अडचण करून द्यावा. परंतु बाबा आमच्या पुढे यहोवा निसी परमेश्वर बाबा. यहोवा निसी परमेश्वर बाबा. यहोवा यलशना परमेश्वर बाबा. आमचा समर्थ शक्तिमान परमेश्वर आमच्या बरोबर बाबा. आणि बाबा तुम्ही आम्हाला आतापर्यंत बाबा तुम्ही आम्हाला पुढे घेऊन गेला बाबा. 2025 मध्ये तुम्ही आम्हाला आणलं बाबा. आणि 2025 मध्ये आपण 2026 मध्ये तू आम्हाला आणलं बाबा. यासाठी सर्व गौरव महिमा आम्ही तुला देतो बाबा. आमच्या मंडळीने बाबा 10 वर्षाच्या कृपादाय अनुग्रह त्या सत्यामध्ये ठेवलं बाबा. आणि काही आमच्यासाठी आमच्या मंडळीसाठी लोकांसाठी नकारात्मक शब्द बोलले बाबा. नकारात्मक प्रार्थना केले बाबा. अनेक लोक आले गेले बाबा. परंतु तू युगांसाठी बाबा आमच्यावर बाबा काल आज मिसाठी एक सारखा बाबा. तू कधी न बदलणार परमेश्वर. तू म्हणला बाबा जसा मी आहे तसं माझं पाचल विजय जुना चले. माझी सेवा तुझ्या तुमच्या जुन्या जीवनात चले. धन्यवाद बाबा. तू विश्वास होता बाबा. काल विश्वास होता, आता विश्वास आहे, यानंतर विश्वास आहे बाबा. आमच्यावर आमच्या मंडळीवर आमच्या पती पत्नी आम्हाला दोघांनी आमच्या मुलाबाळांनी घरात कुटुंबावर मिनिस्ट्रीवर बाबा. अनेक लोक आमच्यावर विश्वास होते बाबा. अनेक लोक आम्हाला सोडून निघून गेले बाबा. ते अशुद्ध झाले बाबा. परंतु जे विश्वास आहे बाबा तो आमच्या बरोबर तो आपला विश्वास राहिला बाबा. धन्यवाद करतो बाबा. धन्यवाद करतो. हो हालेलुया जीसस. सर्व गौरव महिमा आम्ही तुला देतो बाबा. धन्यवाद करतो बाबा या न्यू इयर साठी बाबा. धन्यवाद करतो आमच्या चर्चच्या वाढदिवसासाठी बाबा. धन्यवाद करतो माझ्या पत्नीच्या जेनिफरच्या वाढदिवसासाठी बाबा. धन्यवाद करतो. तुझी स्तुती आणि महिमा गातो बाबा. शिकाला वा शांत करावा. सर्व अडथळा रुकावट ही शिक्षा नाण मी बाळतो तोडून टाकून काढता म्हणून सगळं काढून फेकून बाबा. जसं बाबा संशयनी बाबा सिंहाचा जवळा फाडून टाकला बाबा. जसं संशयनी बाबा तटत बाबा मोठा परमेश्वर दौरा उघडून काढला बाबा आणि फेकून टाकलं बाबा. धन्यवाद करू. साहित्याचे सर्व काय उघडून फेकून टाकले शिक्षा सर्वशे मार्गावर मी बंद करतो शाळे सर्वशक्ती तटबंदी गुरुज भिंती जा बाबा. जसं यहोशुआच्या दारे बाबा तुम्ही बाबा या दिवेचा तटबंद बाबा जमीन दोस्त केला बाबा. तसं बाबा सर्वशक्ती काल आम्ही जमीन दोस्त करतो बाबा. जमीन दोस्त करतो तटबंद तोडून टाकतो शिक्षा नाही बाबा. धन्यवाद करतो बाबा. एला बंदरो गो शकारा तो गोरो गो शकांदा बाबा. हिरदे खान तो गोरो गो शाला मै शकारा बाबा. संशयच्या जीवनात बाबा साल्या आणून तुम्ही मोकळ करतो बाबा. प्रत्येक वेळेचा साहित्याचा सामना बाबा जो तोडून टाकणार प्रभाव तोडून टाकणारे बाबा. हे रावंत बाबा तुझी उपस्थिती मोकळ करतो बाबा. धन्यवाद करतो आपल्या 2026 साठी बाबा. धन्यवाद करतो आमच्या चर्चच्या वाढदिवसासाठी बाबा. धन्यवाद करतो माझ्या पत्नीच्या जेनिफरच्या वाढदिवसासाठी बाबा. धन्यवाद करतो आमच्या मंडळीच्या प्रत्येक सदस्य व्यक्तीसाठी बाबा. जे दुःखात प्रत्येक गोष्टीमध्ये बाबा तुझ्या बरोबर तुझ्या दासावरच्या कुटुंबावर मिनिस्ट्रीवर सेवेवर विश्वास राहिले बाबा. त्या प्रत्येक भावाच्या घरासाठी कुटुंबासाठी मित्र कोटीवर धन्यवाद. तुझी स्तुती आणि महिमा करतो. त्यांना मी आशीर्वादित करतो बाबा. आमच्या मंडळीच्या लोकांना विश्वास लोकांना मी आशीर्वादित करतो आणि तुझ्या करतो बाबा. धन्यवाद. ओ हालेलुया जीसस. आय प्रेज यू. धन्यवाद करतो. सर्व गौरव महिमा मी तुला देतो बाबा. येशूच्या नावाने प्रार्थना तुला करतो. आमेन. या 2026 मध्ये परमेश्वर अद्भुत आणि महान कार्य करणारे प्रेज लॉर्ड. त्याच्या मंडळीमध्ये लोकांच्या जीवनात जे विश्वासू आहेत
जे विश्वास राहिले त्याचा परमेश्वर अद्भुत आणि महान उपयोग करून घेणार आहे माझ्या भाऊ बहिणी विश्वास झाला येशूच्या नावाने आणि जे जे प्रभूमध्ये होते प्रभूमध्ये चालले बसले केलं परंतु प्रभूमध्ये असताना त्यांच्या अशक्तपणा अज्ञानीपणा आत्मिक कमजोरी अपराध सुधारणामुळे ते अनेक चुकांमध्ये पापांमध्ये पडले कोणी वासनामध्ये पडले कोणी भांडणामध्ये पडले कोणी शब्दामध्ये पडले कोणी पाण्याच्या पाण्यामध्ये पडले कोणी ऐकण्यामध्ये पडले कोणी कृती कार्यामध्ये पडले प्रभूमध्ये चालत असताना पण प्रभू म्हणते या 2026 मध्ये मी त्यांना अद्भुत आणि महानपणे माझ्यामध्ये उभं करेल त्यांना मी सामर्थ पडेल शक्ती पडेल त्यांच्या हृदयाच्या प्रत्येक डिझाईन चाकाच्या पडेल आणि त्यांच्या जीवनात मी अद्भुत आणि महानपणे कार्य करेल त्यांनी जे अशक्तपणा पाहिला त्यांनी जे पडणं पाहिलं प्रभू म्हणतो की मी ते आता ते माझं उठवणं पाहणार माझं सामर्थ अभिषेक त्यांच्या जीवनात पाहणार असं देवाचा आत्मा म्हणत येशूच्या नावाने प्रेज लॉर्ड आणि प्रभू म्हणते त्यांना अभिवचन देते प्रभू म्हणते की मी पुन्हा येईल आणि दाविदाचा पडलेला डेरा मी उभा करेल आणि त्याचे भक्ताने मी काय करेल विज्युअल बंद करले शिक्षा आणि परमेश्वर बोलला प्रेझा म्हणजे जे प्रभूमध्ये पडले जे पडले त्यांनी अपयश पाहिला प्रभू म्हणतो की मी त्यांना नाही का त्यांचा डेरा मी उभा करेल त्यांचे पडलेले नेते भगदाड पडले सगळं विज्युअल म्हणजे त्यांच्या पापात त्यांना मी बाहेर करेल त्यांच्या अशक्तपणात मी त्यांना मी आशीर्वादित करेल आरोग्य देईल त्यांच्या जीवनाचे मी कार्य करेल ही शिक्षा राहणे जसं समजा परमेश्वर म्हणतो या 2025 मध्ये आपण पाहिलं की माझं सामर्थ अभिषेकाने ते भरू शकले नाही भरून बोलू शकणार नाही त्यांना का कारण की जर समजा एका नळाच्या खाली एक बकेट ठेवलं त्या बकेटला काय अनेक होल आहे तर त्याच्यामध्ये पाणी चालू केलं तर ते बकेट भरणार आहे का नाही भरणार त्या खड्ड्यात तर पाणी वाहून जर निघून जाईल पण तो परमेश्वर म्हणतो या 2026 मध्ये मी त्यांचा डेरा उभा करेल आणि त्याचे भक्ताने मी विजवेल आणि मी माझा उपस्थिती माझा सामर्थ अभिषेक त्यांच्यामध्ये मी भरेल आणि त्याच्या जीवनात त्यांचे कार्य करेल जसे एका नळाखाली चांगली बकेट ठेवली त्याला काही होल नाही चीर नाही ते ठेवलं तर ते बकेट भरून वाहत नाही का सगळे चार बाजूला तसं त्यांच्या जीवनाचं माझं गौरव महिमा मी प्रगट कर माझं सामशेष भूत मी त्यांच्यावर प्रगट कर त्यांना मी आशीर्वादित करेल त्यांना मी शेपूट देतो त्यांना मी मस्तक म्हणून प्रगट करेल त्यांना मी खाली करतो त्यांना उंच मी बसवल असा देवाचा आत्मा म्हणते शिक्षाने धन्यवाद करतो त्यांच्या प्रार्थनेत विनंतीचं उत्तर दे त्यांच्या जीवनात अद्भुत मार्ग आहे असा देवाचा आत्मा म्हणते येशूच्या नावाने शिखाला म्हणता करावा जो कोणी हात मारते 2025 मध्ये आणि 2026 मध्ये आणि पेत्रापणामध्ये हात मारते प्रभू मला वाचव प्रभू मी पडलो जेव्हा प्रभूने पेत्राला म्हणलं जेव्हा प्रभूने पेत्राला सांगितलं की नाही का प्रभू पाण्यावरतून चालत येत होते प्रभू पाण्यावरतून चालत होते पेत्राने शिष्याने पाहिलं ते घाबरले ते काय म्हणले भूत आलं काय म्हणले भूत आला म्हणजे परंतु ते म्हणाले तुम्हाला शांत असो तेव्हा पेत्र मी आहे तर पेत्र म्हणला प्रभू तू आहे तर मला देखील आज्ञा कर की तू जसं पाणीवर चालत तसं मला पण पाणीवर तू चालवून येऊ दे आणि प्रभू म्हणला की ये परमेश्वराचं अभिवचन त्याच्याकडे आलं आणि तो चालू लागला पाणीवरती पण तो अचानक वादळ आलं संकट आलं नाही का वादळ आलं नाही का विजा चमकले घाबरला तो डुबू लागला माझ्या भावाला आणि त्याने प्रभूला आवडतो त्याच्यामुळे त्यांनी काय केलं प्रभूला हाक मारले त्यांनी प्रभू मला मला डुबू दिलं तक्षणी प्रभूने हात टाकला हात दिला आणि त्याला बाहेर काढलं आणि त्याच्याबरोबर पाणीवरती चालत घेऊन तारामध्ये घेऊन गेले त्या प्रकारे तुम्ही म्हणता की जसं परमेश्वराने प्रविष्टाने येशू ख्रिस्ताला अभिवचन दिलं ये माझ्याबरोबर चाल नाही का पण त्या 2025 मध्ये पण त्यांच्याकडे लोकसूचन आलं तुमच्याकडे लोकसूचन आलं रेमवचन आलं देवाचं वचन आलं ईश्वर स्वप्न दृष्टांत आलं परंतु तुम्ही काय परिस्थिती सिच्युएशन तुम्हाला चुकीमध्ये पापामध्ये पाडलं भीतीने पाडलं दडपणे पाडलं आकाराने पाडलं आणि तुम्ही त्या परिस्थितीमध्ये पडला आणि डुबू लागला आणि तुम्ही जर पेत्राप्रमाणे हाक मारले 2026 मध्ये प्रभू मला वाचव मला यातनं बाहेर काढ प्रभू तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढणार आहे आणि त्या परिस्थितीच्या वर तुम्हाला चालवणार आहे जसं पेत्राला चालवताना घेऊन गेला तसं तुम्हाला तो पुढे घेऊन जाणार आहे ज्यांनी 2025 मध्ये अपयश पाहिला 2025 मध्ये ज्यांनी पडणं पाहिलं 2025 मध्ये ज्यांनी अशक्तपणा पाहिला चुकीच्या गोष्टी पाहिले परमेश्वर म्हणते 2026 मध्ये मी त्यांना विजय देणार मी त्यांना विजय दाखवणार माझं सामर्थ दाखवणार अभिषेक दाखवणार आशीर्वाद दाखवणार आणि त्यांच्या जीवनाच्या मी अद्भुत आणि महान कार्य करणार असा देवाचा आत्मा म्हणते ही रमान तो गौरव शकारांचा कांता करावा हिने तो गोरा बनणारा धन्यवाद करतो आणि प्रभू म्हणते परमेश्वर अभिवचन देते या 2026 मध्ये परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाला त्याच्या मंडळीतील लोकांना अभिवचन देते 160
एक वचनाचं काय म्हणते, 60 1 ते 3 वचन मध्ये काय म्हणते, प्रभू उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आलाय. परमेश्वरचे तेच तुझं हृदय पावले आहे. पहा अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रात झाकीत आहे, पण तुझवर परमेश्वर हृदय पावत आहे. त्याचे तेच तुझवर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतात, राजे तुझ्या उद्योग प्रकाशाकडे येतील. बेजोड शिक्षा नावाने काय म्हणतो प्रभू, परमेश्वर पुन्हा मी वचन वाटतो, उठ प्रकाशमान हो, माझ्या मुला माझ्या मुली उठ आणि प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आलाय. परमेश्वरचे तेच तुझं हृदय पावते आहे. पहा अंधकार पृथ्वीला झाकीत, परमेश्वर हृदय पावते, त्याचे तेच तुझवर दिसत आहे. राष्ट्र तुझ्या प्रकाशाकडे येतील, राष्ट्र तुझ्या धार्मिकतेकडे येतील, राजे तुझ्या उद्योग प्रभेकडे येतील, राजे तुझ्या धार्मिकतेकडे येतील. असा देवाचा आत्मा तुम्हाला मध्ये 2026 मध्ये या वचनात तुम्ही होय आणि आमीन म्हणून स्वीकारा. तुमच्या स्वतःच्या जीवनाच्या, तुमच्या पती पत्नीसाठी, दोघा पती पत्नीसाठी, मुलामासाठी, घरासाठी, कुटुंबासाठी, आपल्या मिनिस्ट्री, आपल्या सेवेसाठी परमेश्वर मध्ये 2026 मध्ये उठ आणि प्रकाश मानो, कारण परमेश्वरचा प्रकाश तुझ्याकडे आले. माझं तेच तुझ्याकडे प्रकाश येते. धन्यवाद धन्यवाद करतो बाबा, धन्यवाद करतो. तुझी स्तुती आणि महिमा गातो, तुझ्या नावाला उचालतो बाबा. धन्यवाद करतो बाबा, तू राजाचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. हे वचन आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या घरात मंडळी बाबा मी मोकळं करतो, सील करतो शिक्षण आण बाबा, आणि तुझ्या हातात बाबा. धन्यवाद करतो बाबा, सर्व गौरव महिमा मी तुझ्या हातात बाबा. धन्यवाद करतो या 2026 मध्ये बाबा जे अभिवचन दिलं बाबा, लोकसुच्या रेमावचन दिलं बाबा, आमच्या मंडळीसाठी, आमच्या मंडळीच्या प्रत्येकाच्या बाबा, माझ्यासाठी, माझ्या पत्नी जेम्सला, रामोजी जेम्सला, यांच्यासाठी कृपया देशासाठी बाबा, आमच्या आईवडील, आमच्या आईवडील भावबंधे घालून कुटुंबासाठी मंडळीच्या आलेले येते विश्व आलेले येते विश्वास वाढले आत्मबोधासाठी आम्ही कोटी कोटी धन्यवाद करतो. प्रभू सील करतो आणि विश्वासाच्या आमच्या काही गोष्टी करणाऱ्या पण सांभाळतो. धन्यवाद धन्यवाद करतो, तुझी स्तुती आणि महिमा गातो, तुझ्या नावाला उचालतो बाबा. तू राजाचा राजा आणि प्रभूचा प्रभू, तू चालतो तुझ्या सारखा कोणी परमेश्वर. धन्यवाद करतो बाबा. ओ हालेलुया जीसस, आय प्रेज यू, आय प्रेज यू, आय प्रेज यू, आय वर्शिप यू, आय वर्शिप यू, आय वर्शिप यू. धन्यवाद धन्यवाद करतो बाबा, धन्यवाद करतो बाबा. ओ हालेलुया जीसस, आय प्रेज यू, आय प्रेज यू, आय प्रेज यू. तो आला है, तो आला है, फक्त माझ्यासाठी तो आला है, तो आला आमच्यासाठी, तो आलाय फक्त आम्हासाठी, तो आलाय फक्त माझ्यासाठी. हिरा बाबा बाबा शांदा बाबा, हिरा बाबा शांदा बाबा बाबा, ओ हिरा बाबा बाबा, हिरा बाबा बाबा. धन्यवाद प्रभू येशू राजा, धन्यवाद प्रभू येशू राजा, धन्यवाद प्रभू येशू राजा. प्रभू म्हणते प्रगतीच्या पुस्तकामध्ये की बघ मी सर्व काही नवीन करते, माझ्या मुला माझ्या मुली बघ मी सर्व काही नवीन करते. 2026 मध्ये तू अनेक गोष्टी नवीन झाल्या पाशी, अद्भुत आणि महान मी कार्य केले तू पाशी. असा देवाचा आत्मा तुम्हाला म्हणते, असा देवाचा आत्मा तुला म्हणते बघ मी सर्व काही नवीन करेल. तुझ्या जीवनात तुझ्या जीवनाचे, तुमच्या जीवनात तुमच्या जीवनात, प्रत्येक भागा प्रत्येक क्षेत्रात. धन्यवाद करतो, धन्यवाद करतो बाबा. तुझी स्तुती आणि महिमा गातो, तुझ्या नावात होतो येशूच्या नावाने प्रार्थना तुला म्हणतोय बाबा. आमेन.